आपल्याला ह्या निवडणुकीला सामोरं जात असताना त्यात फार मोठी घडामोड ह्या आजरा शहरामध्ये गेली 8 ते 10 दिवसांमध्ये उमेदवारी निवडण्याच्या दृष्टिकोनातून प्रत्येक विविध पक्षाच्या विविध संघटनेच्या माध्यमातून बऱ्याचशा घडामोडी आजरा शहरामध्ये झाल्या। बरेचसे तर्क वितर्क लढवले गेले, पण त्याच्यामध्ये आम्हाला अगदी कौतुकानं आपल्या पत्रकार बंधूंना नमूद करावं असं वाटते की आग्र्यातला बहुसंख्य मुस्लिम समाज हा आमच्या आघाडीच्या माध्यमातून कारणे आघाडीच्या पाठीमागं किंबहुना अशोक अण्णांच्या नेतृत्वाखाली काम करण्यासाठी त्यांना भरभक्कम पाठिंबा देण्यासाठी आग्रा शहरातील तमाम मुस्लिम बांधव अगदी हिरिरीने ह्या याच्यामध्ये कारणे आघाडीच्या मागे खंबीरपणे उभा आहे। त्यांचेही 6-5-6 उमेदवार आमच्या या कारणे आघाडीमध्ये आम्ही समावेश करून घेतलेले आहे। त्यामुळे ही आघाडी जी आहे ती सर्वपक्षीय सर्व जाती धर्माच्या लोकांना घेऊन जाणारी अशी ही आघाडी आमची ही पूर्ण आज स्वीकारत आहे। आणि या आघाडीच्या अंतर्गत असणारे हे जे आपले 17 एक नगराध्यक्षाचा उमेदवार आणि बाकी इतर 17 प्रभागाप्रमुख उमेदवार आहेत त्याची मी अधिकृत घोषणा आज आपल्यासमोर करतोय। सगळ्यात प्रथम आपला जो बैठमार्गासाठी जसे आघाडीचा जो प्रमुख आमचा जो उमेदवार नगराध्यक्षपदाचा जो उमेदवार आहे ते अशोक काशीनाथ सराटी हे आमचे नगराध्यक्षपदाचे अधिकृत उमेदवार आहेत। त्याच्यानंतर प्रभाग क्रमांक 1 मध्ये सर्वसाधारण महिला ह्या आमच्या उमेदवार आहेत सौ अश्विनी संजय चव्हाण हे अधिकृत आमच्या उमेदवार आहेत। प्रभाग क्रमांक 2 हा मागासवर्गीय मागासवर्गीय प्रवर्गमध्ये आहे, त्याच्यामध्ये आमच्या उमेदवार आहेत सौ पूजा डोंगरे। त्याच्यानंतर प्रभाग क्रमांक 3 मध्ये अश्विनी डोंगरे हे पत्र सांगितलं फक्त त्याची मी अधिकृत एकदा नावाचा उल्लेख सांगायचा त्याच्यानंतर अधिकृत तुम्हाला मी पत्र देतो। प्रभाग क्रमांक 3 मध्ये ओबीसी महिला आहे त्या आपल्या उमेदवार आहेत सौ सलीना वसीम खेडेकर। प्रभाग आता जे उपस्थित आपले 17 आता नगराध्यक्ष पदावरून सांगतो जे उपस्थित असतील त्यांनी उभारून पत्रकारांना हे व्हावी उभारून आपण नमस्कार करा। तर पहिला सगळ्यात उमेदवार नगराध्यक्ष पदाचे आमचे जे आहेत आमचे नेते अनेक अशोक काशीनाथ सराटी हे पहिले 1 नंबर। सर्वसाधारण महिलामध्ये पहिल्या जे उमेदवार आहेत तर 1 नंबर प्रभागामधल्या ते सौ अश्विनी संजय चव्हाण समोरून या प्रभाग क्रमांक 1 चे उमेदवार सौ अश्विनी संजय चव्हाण। प्रभाग क्रमांक 2 चे उमेदवार सौ पूजा अश्विन डोंगरे। प्रभाग क्रमांक 3 च्या ओबीसी महिला उमेदवार आहेत आमच्या सौ समीना वसीम खेडेकर। ह्या 3 नंबर प्रभागाच्या खेडेकर या उमेदवार आहेत। प्रभाग क्रमांक 4 चे उमेदवार आहेत सर्वसाधारण पुरुष सय्यद रशीद मोहम्मद पठाण। प्रभाग क्रमांक 5 च्या उमेदवार आहेत महिला उमेदवार आहेत सौ निशांत समीर चांद। प्रभाग क्रमांक 6 च्या उमेदवार आहेत सर्वसाधारण महिला सौ अन्वी अनिरुद्ध केसरकर। आलेलं नाही त्यांचे पती आले नमस्कार करा त्यांच्या मिसेस आहेत। प्रभाग क्रमांक 7 च्या उमेदवार आहेत अनुसूचित जाती महिला ही राखीव उमेदवार आपल्या सौ बालिका सचिन कांबळे। प्रभाग क्रमांक 8 चे उमेदवार आहेत ओबीसी उमेदवार आहेत ते इक्बाल इब्राहिम शेख। प्रभाग क्रमांक 9 च्या उमेदवार आहेत ओबीसी महिला या देखील त्या यास्मीन कुदरत लतीफ सौ यास्मीन कुदरत लतीफ। दरगाह गल्ली सौ यास्मीन कुदरत लतीफ। प्रभाग क्रमांक 10 चे उमेदवार आहेत सर्वसाधारण पुरुष आहेत सिकंदर इस्माईल दरवाजकर। सिकंदर भाई प्रभाग क्रमांक 11 च्या उमेदवार आहेत सर्वसाधारण महिला सौ गीता संजय सावंत।
त्या नाहीत, बाहेर गेले, त्यांचे पती वर आहेत. यांचे मिसेस या प्रभाग क्रमांक 11च्या अधिकृत उमेदवार आहेत. प्रभाग क्रमांक 12चे उमेदवार आहेत सर्वसाधारण पुरुष अनिकेत अशोक चराटे. त्याच्यानंतर प्रभाग क्रमांक 13चे सर्वसाधारण पुरुष उमेदवार आमचे परेश कृष्णाजी पोतदार. प्रभाग क्रमांक 14चे उमेदवार आहेत श्री सिद्धेश विलास नाईक. प्रभाग क्रमांक 15चे अधिकृत उमेदवार आहेत शैलेश नारायण सावंत. प्रभाग क्रमांक 16 सर्वसाधारण महिला आहे, हा गांधीनगरचा वॉर्ड, लक्षात घ्या. ह्या असावरी महेश खेडेकर. आणि प्रभाग क्रमांक 17 चापेगल्ली गांधीनगर ही सर्वसाधारण महिला उमेदवार आहेत. त्या आमच्या प्राध्यापक पूनम किरण लिचम. असे 1 ते 17 प्रभागाप्रमाणे असणारे आमचे हे अधिकृत या प्राध्यापक आहेत. हे अधिकृत उमेदवार सगळे सुशिक्षित आणि अनुभवी उमेदवार बऱ्यापैकी आम्ही निवडाच्या आघाडीच्या वतीनं प्रयत्न केला आहे. कुठेही आघाडीमध्ये आमच्याकडं काही धुसफूस किंवा हे कुठल्याही उमेदवारांची किंवा हे कोणतीही नाही आहे. सगळ्यांची समजूत काढण्यास या आघाडीचे प्रमुख अशोकांना त्याच्यामध्ये बरेचसे